श्री स्वामी समर्थ. काय तुम्हाला पण 11 वाजून 11 मिनिटं हा एंजल नंबर समोर येत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला मी आज महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. आपल्याला जे हवे असते ते भेटावे अशी इच्छा असते. जे बोलू ते आपली इच्छा पूर्ण व्हावी असं सगळ्यांना वाटत असते. निसर्ग पूर्ण दिवसात एक अशी वेळ देतो ज्यावेळी आपण जे बोलू ते पूर्ण होऊ शकते. पूर्ण दिवसामध्ये अशी एक वेळ आहे ज्यावेळी आपण जे बोलू, जी इच्छा मागू ती पूर्ण होईल. ही एक अशी वेळ आहे जेव्हा आपण युनिव्हर्स बरोबर जोडले जातो आणि आपली इच्छा देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. ही एक अशी वेळ आहे जेव्हा ब्रह्मांड खुले असते. त्यावेळी तुमचं लक्ष जाते तुमच्या घड्याळावर. तेव्हा अशी वेळ असते जेव्हा आपण जे बोलू ते खरं होऊ शकतं. आणि ती वेळ आहे 11 वाजून 11 मिनिटे. यावेळी तुम्ही मंत्र बोलून तुमची इच्छा पूर्ण करू शकता. घड्याळात 11 वाजून 11 मिनिटे होतात. ती वेळ प्रकृती, ब्रह्मांड आपले दरवाजे ओपन करत असते. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ असते. 11 वाजून 11 मिनिटे ही वेळ तुम्हाला सारखी दिसायला लागली तर त्यावेळी काय करायचे? पुढील प्रभावी मंत्र बोलायचे आहेत. हे 4 प्रभावी मंत्रापैकी एक मंत्र बोलायचा आहे. एक साधा पण शक्तिशाली मंत्र. मी जे इच्छिते ते मला योग्य वेळी योग्य मार्गाने प्राप्त होत आहे. हा मंत्र 3 वेळा बोलायचा आहे. मी जे इच्छिते ते मला योग्य वेळी योग्य मार्गाने प्राप्त होत आहे. दुसरा मंत्र गायत्री मंत्र. गायत्री मंत्र हा इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आहे. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री मंत्र 1 किंवा 3 वेळा बोलायचा आहे. 3 सकारात्मक संकल्प मंत्र. विश्व माझ्या बाजूने कार्य करत आहे. माझी इच्छा पूर्ण होत आहे. 4 श्रीमंत्र सुखसमृद्धीसाठी. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. शक्य असल्यास 11 वेळा बोला. 11-11 ला दिसताच यातील कोणताही एक मंत्र बोलताना दीर्घ श्वास घ्या. मन शांत ठेवा. एकच इच्छा मनात ठेवा. इच्छा पूर्ण झाल्यासारखी भावना करा. आपली इच्छा लगेच कोणाला सांगू नका. जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर 11 वाजून 11 मिनिटांवेळी हे 4 पैकी कोणताही एक मंत्र बोलून तुमची इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत होते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.